काय म्हणालात तुम्ही? माऊ परी आहे. माऊ परी आहे? अहो, कशी काय असू शकते? काय केलं मी? मी परी आहे कळल्यावर मालकांना चक्कर आली होती. आता माऊचं कळलं आणि परत काही झालं तर? नाही तसं नाही. मग कसं? म्हणजे मला तसं म्हणायचं नव्हतं. मग कसं म्हणायचं? म्हणजे माऊनी जादू केली असेल असं म्हणायचं होतं. कारण मी आता जादू केली नाही, तुम्ही आणि शोभाताई तर जादू करू शकत नाही, म्हणून मला माऊवर संशय आला. अहो, पण असं कसं होऊ शकतं? एकाच माणसाच्या आयुष्यात एकाच वेळेला दोन दोन पर्याय कशा येतील? ते येऊ शकतात का? भानू, तुला गप्पा मारायला कामावर ठेवलं मी. चल ती भांडी घासून घे. अंजलीला दाखवते, येऊ दे काय मागायला. आम्हाला चोर म्हणून गेली का? माऊ खरंच परी असेल? मी आता जादू केली नाही, तुम्ही आणि शोभाताई तर जादू करू शकत नाही, म्हणून मला माऊवर संशय आला. नक्की काय म्हणायचं असेल भानूना? असं वाटलं की आधी त्या एकदम शुअर होत्या की माऊ परी आहे, पण परत विचारल्यावर त्यांनी सारवासारव केली. आता त्या आधी म्हणत होत्या ते खरं आहे की नंतर म्हणत होत्या ते खरं आहे? पण हे कसं शक्य आहे? माऊ आणि परी? माऊ परी आहे तर ती झोपू कशी काय शकते? भानूना तर मी कधीच झोपताना पाहिलं नाही. ती तर रोज माणसांसारखी झोपते. मी आपली काय मूर्ख आहे ना, मालकांना समजा सांगून गेले. मला जरा भी अक्कल नाहीये. मालक आता काय विचार करत असतील? ए भाने, एकटीच काय बडबडतेस गा? लाईट कशाला चालू ठेवलायस? झोप येत नाहीये मला. लाईट बंद कर आणि झोप. लाईटचं बिल काय तुझा बाप भरणार आहे का? तिला इथं राहायला द्या, खायला द्या, पाहायला द्या, तर लाईटची बिल पण भरा. माझ्या बोलण्यावरून मालकांना नक्कीच संशय आला असणार की माऊ परी हाय. माऊला जादू करू नको सांगितलं तर माझं कुठे ऐकते ती? तिने मालकांसमोर जादू केली तर? आधीच मी जादू करते ते मालकांना आवडत नाही, आता दोन दोन पर्या जादू करणार. काय करतील मालक? माऊ एवढं दूध पिते, भानू तर कधी खात पित नाही. मला अजून दूध दे. हा? आणि यावेळेला जास्ती साखर घाल. काय झालं मोहन, असा का बघतोस? साखर संपली आहे का? नाही नाही संपली आहे ना. आणतो. सगळं वागणं बोलणं तर लहान मुलांसारखं यायचं. साखर किती आवडते हिला. परी कशी असू शकेल?
हे घे. अरे मोन्या, हो. तुला एवढे हाका मारते मी. हा, लक्ष कुठे आहे तुझं? हा, मोहन हे घे झालं दूध पिऊन. व्हेरी गुड. त्या कार्टी समोर तुला दुसरं काय दिसतंय का? वेड लावले नुसतं तिने. किती ग्लास दूध झाले? 2. आता फक्त ना म्हैस बांधायची बाकी ठेवले साळीमध्ये. ए शोभा हे काय आणलंस? तुझ्यासाठी नाही तिकडे. तरी मला बघू दे. आता तुझ्या कामाचं नाहीये सांगितलं. बघू ना. भाऊ थांब जरा. हे घे. मोहन मोन्या पाणी दे ना आता. हो ते भाऊ त्या माझ्या दांडी आहे तिथे दे. तू माझ्यापासून लपवतेस का? आता बघ तुला देते का? तू देतेस का इथे दांडी आता भाऊ? नाही ते मला पाहिजे. भाऊ त्या माझ्या आहे. नाही देणार. तू या घे ना. भाऊ ऐक. काय आहेत ना या तुझ्या. हा आणि या ठीक आहे. या तुझ्या आणि या माझ्या. हटके दे तुला माझ्या दांडी येते. नाही देणार. भाऊ दांडी दे. नाही देणार. भाऊ दांडी दे ना. मोहन वा. काय कांजे तू पण माझ्याकडे कामाला आलीस का? हा? आव. वहिनी काय मजाक करता तुम्ही? जरा बरा तरी करा. हा? ते जाऊ द्या. हे बघा आता काय दिवसाची दांडिया खेळणार आहे? चाळीचा बोर्ड वाचला नाही वाटत. बोर्ड नाही. काय लिहिलंय? अहो दांडियाची स्पर्धा आहे. हा आव. कपल प्राइज देणार आहे. बेस्ट कपल प्राइज. यावर्षी मला आणि राहुलला प्राइज मिळेल बघा. अंजे विसरलीस का? गेल्या वर्षी मी आणि मोहन्या जिंकलो होतो. या वर्षी सुद्धा आम्हीच जिंकणार. ते बघू वहिनी. वहिनी माझ्यासोबत प्रॅक्टिस कराल का? नाही म्हणजे राहुल गेलाय ना ऑफिसला तर माझ्या बरोबर कोण प्रॅक्टिस करणार? तुम्ही कराल? बरं ठीक आहे. मी मोबाईलवर गाणं लावते. आपण हा. करूया. बाय. काय उभी आहे? जा ना कामाट. हा आव ऐका. आलेच म्या. अगं बाई ही कुठली जागा दांडिया ठेवायची? अगं ह्या कार्टीमुळे लपवून ठेवावे लागतात. चल खेळ. आज हा हा एक हा हा आता फिर हा. हा हा ठीक आहे. एक दोन हा. भाऊ थांब ना. मध्ये मध्ये नको ना येऊस. हा मला पण खेळायचंय तुमच्या बरोबर. नाही नाही तू तिथे तिथे बाजूला एकटी उभी राहा. इथे हा इथे खेळ खेळ इथे. हा हा. अहो भानू अहो ऐका ना मला तुमच्याशी थोडं एक मिनिट हा, मला लई काम आहे. अहो ऐका भानू ऐका. अहो ऐका ऐका मला सांगा. बोला ना मालक. तुम्ही मला अगदी खरं खरं सांगा. माऊ परी आहे ना? म्हणजे बघा तुम्ही स्वतः परी आहात त्यामुळे माऊ परी असेल तर तुम्हाला कळेलच. तुम्हाला कळणार नाही असं नाही होणार. मस्त आहे. ऐक काय कांचे लागलं ना मला. सॉरी वहिनी चुकले. हा चल हा
भानू सांगा ना, माऊ परी आहे का? ऐकू दिमाग हा सुजवून टाकलास माझा तू. सॉरी वहिनी, मी मुद्दाम नाही करते वहिनी. काय तू लक्ष दे ना जरा. हा ठीक आहे. भानू सांगा ना प्लीज. तुम्ही आधी म्हणालात की ती परी आहे, नंतर म्हणालात की ती नाहीये. काय ते खरं खरं सांगा ना. तुला खेळता येत तर कशाला आलीस खेळायला? अहो वहिनी, तुम्हालाच नीट खेळता येत नाही, मध्ये मध्ये हात घालताय. गेल्या वर्षी जिंकलो होतो आम्ही, विसरलीस का तू? हा मग आता बघू ना कोण जिंकतंय. तू कसली जिंकतेस? काही खेळता येत नाही तुला दांडिया. तुमच्या बरोबर प्रॅक्टिसच नाही करायला पाहिजे होती. आपण तुम्हालाच नाही येत. नाही चालले मी. जा जा. आता कशाला आलीस? फोन आहे माझा. हो ना, हो इकडे ये. हो आलो आलो. काय झालं? हे घे, माझ्याबरोबर प्रॅक्टिस कर. गेल्या वर्षी आपण जिंकलो होतो, या वर्षी सुद्धा आपल्याला जिंकायचंय, कळलं? मोहन तू माझ्या बरोबर खेळ, मला पण खेळायचंय. हो, कार्टी तर ना माझ्या 5वीलाच पुजली. नुसती मध्ये मध्ये करत असते. गप, माझ्याबरोबर खेळ तू. मोहन माझ्या बरोबर. नाही, माझ्याबरोबर खेळ तू. मोहन मोहन हे घे, डबा विसरला होता. थँक्यू. मी येतो हा माऊ. मोहन मी पण येऊ तुझ्या बरोबर ऑफिसला. हा कशाला? काही गरज नाहीये. आव येऊ दे. हो बिचारी एकटी कंटाळत असेल दिवसभर. अहो मालक, तुम्हाला लई त्रास देईल. धड काम बी करू देणार नाही तुम्हाला. हो का? माऊ मग नको येऊस तू. नाही मोहन, नाही देणार मी तुला त्रास. मी येते. अगं चल मोहन. चला. काही गडबड करू नको. हा? माऊ तू उलटी का बसले? सरळ बसतो. हो. बसलीस? हो बसले. काय म्हात्रे, आज एवढा उशीर? हो माफ कर, आज यायला थोडा उशीर झाला. हे नेहमीच आहे. म्हात्रे ही कोण? मदतीसाठी घेऊन आलेत वाटतं म्हात्रे. मोहनची कामं नेहमी लवकरच होतात. तुझं नाव काय? पाऊ. अरे वा, छान नाव आहे. चॉकलेट घेणार? हो. ये माऊ बस बस तिकडे. हा बस. मोहन हे काय आहे? त्याला बॉबिन म्हणतात माऊ. त्याला ना असा दोरा गुंडाळायचा असतो आणि मशीनच्या खाली असे लावायचे असते. आणि हे? ही टेप आहे मेजर, म्हणजे माप घ्यायला ना ही टेप वापरतात. अगे एक माऊ. म्हात्रे हो हे काय कापड, हे त्याची माप आणि डिझाईन लवकरात लवकर कट करून द्या. हलगर्जी पण अजिबात करू नका. दुपारपर्यंत कापड कट करून हवं या. तुमच्यामुळे नेहमी मॅडमची बोलणी ऐकावी लागतात आम्हाला. काही गडबड करू नका. माऊ मला टेप दे.
इकडे तिकडे काय बघते, काम कर आपलं. करते ना. काय झालं माऊ? काही नाही असंच. हो का? ए माऊ माऊ माऊ, त्या खडूनी भिंतीवर लिहू नको. कामाची जागा आहे की नाही, हं? भिंत खराब होते ना. थँक्यू. मोहन, हो आम्ही तिघी जेवायला बाहेर चाललोय, तू पण चल ना. नाही मॅडम, तुम्ही जा ना जेवायला बाहेर. मी जरा काम संपवतो आणि मी डबा आणलाय ना, मी नंतर जेवीन काम संपवून. बर. माऊ, तू येतेस जेवायला? नाही, मी मोहनच्याच डब्यातलं खाणार. तो चांगलं जेवण बनवतो. अय्या मात्रे, तुम्ही घरी जेवण पण बनवता? आणि मग बायको काय करते तुमची? आमच्या मोहनला आवडतं जेवण बनवायला म्हणून तो बनवतो. तुमच्या नवऱ्यांना नाही का आवडत? काय आगाऊ मुलगी आहे? चला. माऊ माऊ, मोठ्या माणसानं असं बोलायचं नसतं. तू पाहिलंस ना त्या तुला कशा बोलत होत्या? पण तरी माऊ, आपण नाही बोलायचं. हा, बरं. मालक, तू इथे काय करतेस? मी तुमच्यासाठी डबा आणला हाय. पण आम्ही डबा आणला होता ना. माऊ असू दे ना, आपण दोन्ही डबे खाऊ. आणलाय ना त्यांनी आता. हा, आणि तसं बी मालकांचा डबा आहे ना, ते मालकांपुरताच आहे, म्हणून मी डबा घेऊन आली. पण आम्ही आमचं बघितलं असतं ना. तू कशाला आलीस इथे? एक तर तुला इथं यायचं नाही असं सांगितलं ना. आता नाटक करू नको, गप खा. तुला कळत नाही का? आम्ही रोज 2-2 डबे खात राहिलो तर चंद्रासारखे कलेकलेने वाढत जाऊ. चंद्र कसा असतो माहिती तरी आहे का तुला? चंद्राबद्दल बोलतीये. माऊ, तू हे काय केलं? हो, तुम्ही एवढ्या भांडू नका. हे एवढं कटिंग झालं ना की आपण लगेच जेवायला बसूया. हं? अहो, तुम्ही काय केलं? कुठे घेऊन आलात तुम्ही? तिने काय नाही केलं. मीच तुम्हा दोघांना आणलंय चंद्रावर. तिची जादू कुठे काम करते? तुला किती वेळा सांगितलंय मालकांसमोर जादू नाही करायची म्हणून, कळत नाही का तुला? पण तूच म्हणलीस ना मला की चंद्र कधी पाहिला नाहीस का, म्हणून मीच तुला चंद्रावर घेऊन आले. म्हणून खरंच घेऊन आलीस तू? हो. आता मालकांना समजा कळलं ना. माऊ खरंच परी आहे?